दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये तळवे एकमेकावर घासायचे, हळूवारपणे डोळ्यावर ठेवायचे, डोळे उघडायचे. त्या परमपित्याला मनापासून नमस्कार. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला ज्येष्ठ नागरिक शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे वाढदिवस आणि अभिष्टचिंतन संपन्न होत असतं आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेली ही प्रवचन सेवा आज आपण मागच्या महिन्यात जी सहल आणि त्या सहलीचं नियोजन झालं त्या संदर्भातली काही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतांनी अर्जुनाला आपल्या अवताराचं कार्य सांगितलं. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी, सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी संभवामि युगे युगे पुन्हा पुन्हा मी अवतार घेतो. द्वापारयुग संपलं आणि कलियुगाला सुरुवात होणार होती. भगवान श्रीकृष्णांनी आपलं अवतार कार्य संपवलं आणि त्यांना एक गोष्ट माहीत आहे की कृत, त्रेता, द्वापार आणि कली या प्रत्येक युगामध्ये मानवाचं जे काही वर्तन होतं हे वर्तन कलियुगामध्ये फारच मोठ्या प्रमाणात बिघडणार आहे, भोगवाद बोपळणार आहे, नैतिकता खालावली जाणार आहे, धर्मकार्य कमी होणार आहे आणि अशा वेळेला पुन्हा आपण या धर्माची स्थापना करण्यासाठी कलियुगामध्ये एक वेगळ्या प्रकारची योजना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी सगळ्या लोकांना एकत्र बोलावलं. त्यामध्ये एक भागवतामध्ये कथा आलेली आहे. त्या कथेमध्ये त्यांनी सांगितलं आहे, भागवत पुराणामध्ये जेव्हा निमी नावाचा राजा होता आणि त्या राजाने नवनारायणांना एकत्र केलं आणि त्यांच्याबरोबर कलियुगाच्या संदर्भामध्ये चर्चा केली. आणि हे 9 नारायण म्हणजे कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिपिलाय नारायण, द्रुमल नारायण, चमस नारायण आणि करभंजन नारायण, हे जे 9 नारायण होते हे वृषभ राजाचे जे 100 पुत्र होते त्या पुत्रांपैकी हे 9 होते. आणि या 9 नारायणांमध्ये या पृथ्वीतलावर किंवा भारतवर्षामध्ये अवतार घ्यायचा आणि समाजाला एक भक्ती मार्गाला लावण्यासाठी प्रयत्न करायचा, नैतिकता जोपासायची, अशा प्रकारचा प्रयत्न होता. आपणा सर्वांना माहीत आहे, मी मागच्या वेळेला सांगितलं आहे की भगवंताला आणावं लागतं, आपल्याला यावंच लागतं आणि संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. आपल्याला यावंच लागतं. जन्माचेतेमुळं पाहिले शोधून दुःखाची कारणे जन्म घ्यावा, तुकाराम महाराज असं म्हणतात. म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म घ्यावाच लागतो.
संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. महाराजांना विचारलं, आपण आलात कुठून? महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोली ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरली जग. आम्ही या समाजामध्ये संतांचं जे काही मार्ग सांगितलेला आहे तो दाखवण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत. देवाला मात्र आणावं लागतं. मगाशीच मी आपल्याला सांगितलं, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला भगवंताला विनंती करावी लागते आणि भगवंत अवतार घेतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दशावताराच्या कल्पना आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, परशुराम, राम, बौद्ध, कलंकी अशा प्रकारच्या दशावताराच्या कल्पना आहेत. या ठिकाणी आत्ता जो मी विषय आपल्यासमोर सांगितला, हे नवनारायण भगवंतांनी सगळ्यांची एक मीटिंग घेतली, एक सभा घेतली आणि प्रत्येकाने कुठं अवतार घ्यायचा आणि कोणत्या प्रकारचं कार्य करायचं हे सगळं अगोदर त्या ठिकाणी ठरलं. आज जे आपण पाहणार आहोत त्या नवनारायणांपैकी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, कानिफनाथ की ज्या स्थळांना आपण भेटी दिल्या त्याच संदर्भात पाहणार आहोत. नवनाथ ग्रंथामध्ये एक सुंदर श्लोक आहे. गोरक्ष जालंधर चरपडिष्य आडमंग कानिफ मच्छिंदराद्या. म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, चरपटनाथ, आडबंगनाथ, कानिफनाथ, जालिंदरनाथ, रेवणसिद्ध नागनाथ अशी सगळी नाथांची परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथ हे आद्यनाथ समजले जातात. कथा अशी आहे त्यामागची की भगवान शंकर आणि पार्वती माता एकदा एकांतात गप्पा मारत बसले असताना पार्वतीने प्रश्न विचारला आहे की तुम्ही ध्यान नेमकं करता ते कोणतं ध्यान करता? तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती, हे जे मी ध्यान करतो, जे ब्रह्मज्ञानाचं ध्यान आहे, हे जर तुला ऐकायचं असेल तर आपण पृथ्वीतलावर एकांत स्थळी जाऊया. आणि एका नदीच्या काठी ते आले. त्या ठिकाणी भगवान शंकरांनी गुह्यातलं गुह्य असं ब्रह्मज्ञान पार्वतीला सांगायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला तिथे एक मत्स्य होती, माशाची मादी होती. त्या मादीच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता. उपरीचर वसू हे तेज अवताराने त्या अंड्यामध्ये प्रवेश केलेला होता. भगवान शंकर हे ब्रह्मज्ञान सांगतायत आणि त्यावेळेला समजलं अशा प्रकारचा होंकार ज्या वेळेला ऐकायला आला त्यावेळेला हे ज्ञान कुणीतरी ऐकलं आहे हे भगवान शंकरांना समजलं. पुढे ते ज्ञान सांगण्याचा प्रसंग संपला. मासे पकडण्यासाठी त्या नदीवर एक धीवर आला. कामिक नावाचा धीवर होता. त्याने त्या माशाला पकडलं, परंतु त्याच्याही अगोदर त्या माशाने, त्या मच्छीने नदीच्या कडेला एक अंडं घातलं. त्या अंड्यामध्ये तो गर्भ वाढत होता. बगळे त्या ठिकाणी आले आणि त्या बगळ्यांनी ते अंडं फोडलं आणि त्यातून एक सुंदर अशा प्रकारचं तेजस्वी बालक निर्माण झालं. या संपूर्ण नवनाथांचा जन्म हा अयोनी संभव अशा प्रकारचा आहे. आणि त्या ठिकाणी ते बालक प्रगट झालं. त्या धीवराने किंवा त्या कामिकाने तेही त्यांनाही अपत्य नव्हतं, त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. पती पत्नीला शारदवता नावाची त्यांची पत्नी होती, तिला दोघांनाही आनंद झाला. त्या मुलाला त्यांनी घरी नेलं आणि घरी गेल्यानंतर त्याचं पालनपोषण सुरू केलं. वडील रोज त्याला नदीवर घेऊन जायचे मासे पकडण्यासाठी. त्याला नदीच्या काठावर उभं करायचं. तो कामिक मासे पकडत असे. पकडलेले मासे टोपलीत ठेवायचे आणि त्या माशांना पुन्हा पाण्यात जाऊ द्यायचे नाही, हे काम या लहान मुलाकडे सोपवलं. मच्छीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव मच्छिंद्र असं ठेवलं. परंतु असं 3-4 वेळा घडलं की तो माशांचं संरक्षण करत होता. पण एकदा त्याचा विचार असा डोक्यात आला की ज्यांच्यामुळं आपला जन्म झालेला आहे हे मासे म्हणजे आपलं मातुलकुळ आहे आणि त्यांना आपण या टोपलीमध्ये ठेवून लोकांना विकायला पाठवतो. त्या ठिकाणी लोक ते मासे खातात. आपल्या कुळाचा नाश आपणच करतो आहे. ते ब्रह्मज्ञान कुठंतरी त्याला असं प्रगट झालं
आणि त्यांनी काय केलं, ते सगळे मासे पुन्हा पाण्यामध्ये टाकून दिले. वडिलांना मात्र भयंकर राग आला की जर या माशांवर आपला उदरनिर्वाह चालतो आणि तू जर हे मासे असे पाण्यामध्ये टाकून दिले तर खाणार काय, भीक मागणार काय. भीक मागणं हा गुरुमंत्र त्या मुलाने आपल्या मनात ठेवला आणि एक दिवस आपल्या आईवडिलांना न विचारता उत्तर दिशेला त्याने निघून गेला. त्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये जाऊन त्यांनी घोर अशा प्रकारची तपश्चर्या केली. नाथ संप्रदायाचे मूळ प्रवर्तक हे मच्छिंद्रनाथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव. अशा प्रकारची ही सगळी परंपरा आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी घोर अशा प्रकारची तपश्चर्या केली. नाथ संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे की अन्नदान करणं, तप करणं, कडक अशा प्रकारचं ब्रह्मचर्याचं पालन करणं आणि अनन्यसाधारण अशा प्रकारची गुरुभक्ती करणं. आणि हाच प्रसार किंवा हाच विचार त्यांनी समाजापर्यंत पोचवला. मच्छिंद्रनाथांनी घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या केलेली आहे. भगवान दत्तात्रयांचं सगुण रूपातलं दर्शन त्यांना झालं. भगवान दत्तात्रयांनी आणखीन पुढची त्यांना साधना सांगितली आणि नाथ संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी मच्छिंद्रनाथ सिद्ध झालेले आहेत. पुढे त्यांच्या जीवनामध्ये गोरक्षनाथ आले. गोरक्षनाथांचाही जन्म, आता ती कथा मी आपल्याला सांगणार नाही, पण त्यांचा जन्म असा अयोनी संभव, म्हणजे ज्या ठिकाणी उकिरडा होता त्या उकिरड्यामध्ये गोरक्ष ठेवलेलं असायचं. त्यामध्ये 12 वर्ष ते त्या यांचं हरिनारायणाचं तेज हे त्या ठिकाणी उपस्थित होतं. आणि मग 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथांनी त्या उकिरड्यामधून, त्या गोरक्षामधून त्यांना बाहेर काढलं आणि ते गोरक्षनाथ म्हणून जन्माला आले. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते आणि गुरुशिष्याची जोडी ही फार प्रसिद्ध आहे. आपल्याबरोबर ते गोरक्षाला घेऊन जात असत. गावोगावी प्रवास करत असताना ही सगळी नाथ संप्रदायाची मंडळी शैव भक्त असायचे. गावाच्या बाहेर शंकराचं मंदिर असायचं. शंकराच्या मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथ थांबलेले आहेत आणि गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा जरा भिक्षा मागून आण गावात जाऊन, कारण भिक्षा हेच त्यांचं अन्न होतं. एका घरी जेव्हा ते भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळेला त्या ठिकाणी सुग्रास अशा प्रकारचं मिष्टान्न तयार होत होतं. अन्नाचा हा सुगंध बाहेर येत होता आणि अनेक माणसांच्या पंक्ती जेवणासाठी आतमध्ये बसलेल्या होत्या. गोरक्षनाथ पुढे गेले आणि ओम भिक्षान देही अशा प्रकारची आरोळी मारली. एक सुहास्य वदना एक बाई तिथून बाहेर आल्या आणि एक तेजस्वी अशा प्रकारचा मुलगा दिसतोय. ब्रह्मचर्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं. या बाईंनी त्या मुलाला भरभरून अशा प्रकारचं सगळं अन्नाचं ताट त्याच्याजवळ दिलं. ते झोळीत घेऊन, भिक्षा झोळीत घेऊन तो मुलगा आपल्या गुरूंच्या जवळ आला. गुरूने ते अन्न खाऊन टाकलं सगळं, पण मनामध्ये विचार आला की वडे किती छान झालेत. आणि त्यांनी बोलून पण दाखवलं, गोरक्षा अरे हे वडे किती छान झालेत. जो शिष्य आपल्या गुरुजींच्या मनातली इच्छा ओळखतो तो खरा शिष्य असतो. आपल्या गुरुजींना आणखीन वडे खाण्याची इच्छा आहे हा विचार गोरक्षनाथांना समजला आणि गोरक्षनाथ पुन्हा त्या बाईंच्या तिथे गेले. पुन्हा ओम भिक्षान देही अशा प्रकारची हाक मारली. त्या बाई पुन्हा बाहेर आल्या. पाहता तर तोच मुलगा समोर आलेला पाहिल्यानंतर आता मात्र त्या बाईंना राग आला. मुलगा असं म्हणतो आहे, बाई तुम्ही जे वडे दिलेत ना ते माझ्या गुरुजींना खूप आवडलेत, आणखीन जर दिले तर बरं होईल. तेव्हा बाई मनामध्ये विचार करतायत की गुरूंचं नाव करतो आणि तुलाच ते वडे खाण्याची इच्छा असेल, तुला वडे वगैरे काही मिळणार नाही. तेव्हा गोरक्ष पुन्हा विनंती करून सांगतो आहे की बाई काही पण करा, पण माझ्या गुरुजींसाठी तुम्ही 4-2 वडे आणखीन द्या. शेवटी ती बाई म्हणाली, तुला वडे देईल पण आता सरळ सरळ देणार नाही. गुरूंसाठी वडे पाहिजेत ना तुझ्या, मग बोल देतोस का तुझा डोळा मला या वड्यांच्या बदल्यात. एका क्षणाचाही विचार न करता गोरक्षनाथांनी आपला हात बुबुळामध्ये घातला आणि ते बुबुळ त्या बाईंच्या हातावर ठेवलं. आता मात्र त्या बाईंना
वाटलं हा मुलगा कोणी सामान्य नाही. त्या बाई घाबरल्या, रक्त त्यातून वाहत होतं. बाई घाबरल्या आणि म्हणतात, बाबा रे, हे वडे घे पाहिजे तेवढे. एका ताटात भरपूर वडे दिले आणि हा तुझा डोळा पण घेऊन जा. गोरक्षनाथ पुन्हा मंदिरामध्ये आले. रागावले नाहीत ते. डोळ्यातून रक्त वाहत होतं. त्या डोळ्यावर त्यांनी आपला हात ठेवला. आपल्या गुरुजींच्या समोर वडे ठेवले. पण मच्छिंद्रनाथांनी विचारलं, गोरक्षा, असं डोळ्यावर का हात ठेवला आहे? तुझा डोळा मला दाखवत का नाहीस? तेव्हाच त्यांनी सांगितलं की गुरुजी, डोळा आला आहे, त्याच्यातून थोडी घाण बाहेर पडते. कदाचित वडे खाताना तुम्हाला किळसवाणा होईल, म्हणून अगोदर तुम्ही वडे खा आणि नंतर मी माझा डोळा तुम्हाला दाखवेल. परंतु मच्छिंद्र म्हणतायत, जोपर्यंत तुझा डोळा मला दाखवत नाहीस तोपर्यंत या वड्याला मी स्पर्श करणार नाही. गोरक्षनाथांना मोठा प्रश्न पडला आणि त्यांनी आपला हात डोळ्यावरून बाजूला केला. डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. सगळा प्रकार मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आला. ही जी नाथ संप्रदायातली मंडळी होती, यांनी आपल्या तपाच्या सामर्थ्यावर अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या. ज्या अष्टसिद्धी असतात, अनिमा, गरिमा, महिमा वगैरे, या सिद्धी, अशा अनेक सिद्धी आहेत. अनेक मंत्र त्यांनी प्राप्त केलेले होते, सिद्ध मंत्र असायचे. परंतु त्या सिद्धींचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला नाही, त्यांनी दुरुपयोग केला नाही. ते समाजासाठी वापरलं. समाजाचे दुःख दूर करण्यासाठी त्या सिद्धींचा वापर त्यांनी केला. या ठिकाणी संजीवनी विद्यासुद्धा त्यांना प्राप्त झालेली होती मच्छिंद्रनाथांना. आणि मग ते बबूल त्यांनी आपल्या हातावर घेतलं. पुन्हा गोरक्षाच्या डोळ्यामध्ये ते व्यवस्थित बसवलं आणि संजीवनी मंत्र म्हटला. गोरक्षनाथांना पूर्वीपेक्षा अधिक दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि गोरक्षनाथ आता परीक्षेला उतरलेले होते. असं हे पदभ्रमण करत 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 संपूर्ण भारतभर ही नाथ संप्रदायातली मंडळी संपूर्ण भारतभर फिरायची आणि आपल्या ज्या विचाराचा प्रचार, जो भक्तिभाव आहे, तो लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही मंडळी करायची. त्यांच्या मच्छिंद्रनाथांच्या जीवनातला आणखीन एक प्रसंग मला सांगायचा आहे की ज्या ठिकाणाला आपण सहलीमध्ये भेट दिली त्या वृद्धेश्वराला आपण गेलो होतो. वृद्धेश्वराचं ते शिवलिंग आपण त्या ठिकाणी पाहिलं. हेमाडपंथी मंदिर, सुंदर अशा प्रकारचं मंदिर पाहिलं. त्या गर्भागिरी पर्वताच्या कुशीमध्ये असलेलं हे मंदिर मनमोहक अशा प्रकारचं होतं. तुमचं, माझं, आपलं सर्वांचं मन त्या ठिकाणी प्रसन्न झालं. मग ह्या मंदिराची नेमकी, या गर्भागिरी पर्वताची नेमकी आख्यायिका तरी काय आहे? नवनाथ ग्रंथामध्ये पुढं सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. नवनाथ ग्रंथ हा साधारणपणे 18व्या शतकामध्ये लिहिला गेला. धोंडीसूत नरहरी हे त्या ग्रंथाचे लेखक होते. या ग्रंथामध्ये त्यांनी नवनाथांच्या रसाळ कथा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये गर्भागिरी पर्वताचं वर्णन करताना किंवा कथा सांगताना त्यांनी एक महत्त्वाची कथा सांगितली की मच्छिंद्रनाथ हे कलिंग म्हणजे श्रीराज्यामध्ये गेले. त्या श्रीराज्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या ठिकाणी पुरुष कोणी नव्हताच, नुसत्या स्त्री असायच्या. पुरुष त्या ठिकाणी गेला की तो मरण पावत असे, असं त्या श्रीराज्याची आख्यायिका होती. मग कदाचित आपल्या मनामध्ये प्रश्न येईल, मग त्या ठिकाणी हा विस्तार कसा होत असे? तर एखादी स्त्री जर गर्भवती राहिली, मारुती राय हे ऊर्ध्वरेता होते, मारुतीने भुभकार केला की स्त्री गरोदर राहायची, पण त्यात जर मुलगा असेल तर तो गर्भ नाहीसा व्हायचा, फक्त मुलगीच एवढी जन्माला यायची. असं ते श्रीराज्य होतं. मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांना एकदा प्रसन्न करून घेतलं आणि त्या देशाची राणी मैनावती, तिची अशी इच्छा होती की इथे मच्छिंद्रनाथांना घेऊन या. मारुतीने मच्छिंद्रनाथांकडनं वचन घेतलं आणि ते वचनपूर्तीसाठी मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जावं लागलं. ते योगी होते, नाथ संप्रदायाचे होते, त्यामुळं त्यांनी त्या मैनावतीबरोबर अगदी सुखाने संसार केला. एक अपत्य त्यांना प्राप्त झालं, त्याचं नाव मीननाथ असं ठेवलं. परंतु गोरक्षनाथांना जेव्हा हे समजलं की आपला संप्रदाय हा एका वेगळ्या मार्गाने जीवन जगणारा संप्रदाय आहे आणि आपण जर असं भोगवादी जीवन जगत असू तर समाजापुढे काय आदर्श राहणार? आपले गुरुजी जर या मार्गाने गेले तर संपूर्ण समाजसुद्धा भोगवादी होईल. आणि म्हणून गोरक्षनाथांनी त्या श्रीराज्यामधून आपल्या गुरूंना आणायचं निश्चित केलं.
पण जायचं कसं? जेव्हा ते श्रीराज्यापर्यंत गेले, कारण विशिष्ट सीमेच्या पलीकडे गेलं की आतमध्ये त्या पुरुष जाऊ शकत नव्हता. अशा वेळेला एक नृत्यवादन करणाऱ्या स्त्रियांचं असा समूह त्या राणीचं मनोरंजन करण्यासाठी चाललेलं आहे. गोरक्षनाथांनी त्या बाईला, जी प्रमुख बाई होती नायकीण, तिला विचारलं, मी तुमच्याबरोबर येऊ का? तेव्हा तिने सांगितलं त्या ठिकाणी पुरुष जाऊ शकत नाही. गोरक्षनाथांनी सांगितले, काही काळजी करू नका, मी माझा वेश बदलतो आणि उत्तम अशा प्रकारचा तबला मी वाजवतो, तेव्हा तुमच्याबरोबर मी तबल्याची साथ संगत चांगली करेल. त्या बाईनी, ती नायकिणीने मान्यता दिली आणि गोरक्षनाथांनी आपलं रूप हे बदललं. पूर्वंड असं नाव तिने धारण केलं. आणि गोरक्षनाथ मुळातच सुंदर, आणि स्त्रीरूप धारण केल्यानंतर ते अधिक सगळ्या स्त्रियांमध्ये गोरक्षनाथ ही सुंदर स्त्री उठून दिसायला लागली. ज्या वेळेला गायनाचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला तबला वादन चाललेलं होतं, गायन चाललेलं होतं, नृत्य चाललेलं होतं. मच्छनाथ बसलेले आहेत, मैनावती राणी बसलेली आहे, अनेक राण्या त्या ठिकाणी, त्या त्यांच्या काही प्रधान असतील, सेनापती असतील, त्या सगळ्या स्त्रियाच असायच्या. तो सगळा दरबार भरलेला आहे आणि गायनाचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम रंगात आलेला आहे. आणि त्यामधून, त्या तबल्यातून बोल निघायला लागले, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. आणि हे बोल ज्या वेळेला ऐकले त्यावेळेला मच्छिंद्रनाथ अस्वस्थ झाले की गोरख या ठिकाणी आला कसा. ते अस्वस्थ झाले. राणीने ओळखलं, राणीने विचारलं की आपल्या अस्वस्थ होण्याचं कारण काय? गोरक्ष यांनी, मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, बहुतेक माझा शिष्य या ठिकाणी आला आहे, पण आता त्याला ओळखायचं कसं? मग फक्त तबला वादनच तेवढं करायला सांगितलं. मग राणीच्या लक्षात आलं. राणीने गोरक्षनाथांना बाजूला घेतलं. गोरक्षनाथांनी आपलं रूप त्या ठिकाणी प्रगट केलं आणि नमस्कार केला आणि ते सांगितलं, माते, मी माझ्या गुरुजींना या ठिकाणाहून मुक्त करून घेण्यासाठी आलो आहे, स्पष्टच कारण सांगितलं. परंतु तिने, मैनावतीने, मच्छिंद्रनाथ आपल्या राज्यात राहावा म्हणून बराचसा मोह टाकण्याचा प्रयत्न केला. पण गोरक्षनाथ हे वैराग्य वृत्तीचे होते. संपूर्ण नाथांच्या चरित्रामध्ये गोरक्षनाथांचं चरित्र हे अगदी उत्तुंग अशा प्रकारचं दिसतं बरं का आपल्याला. तेव्हा गोरक्षनाथ त्याला भाळले नाहीत आणि जाण्याचा दिवस त्यांनी निश्चित केला. मच्छिंद्रही म्हणाले, गोरक्ष इतका हट्टी आहे का तो मला घेऊन जाणारच. शेवटी मैनावतीने मान्य केलं आणि गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि मीननाथाला इथे ठेवून तरी काय उपयोग आहे? जोपर्यंत तुमची छाया आहे तोपर्यंत हा मुलगा आहे म्हणून तो इथे राहतो आहे. तुम्ही गेल्यानंतर हा मुलगा इथे जिवंत राहणार नाही, यालाही तुम्ही बरोबर घेऊन जा. आणि त्या राज्यामधून ते तिघही बाहेर पडलेले आहेत. आपली पुन्हा जे नाथांचा जो गणवेश होता, ते कंथा असेल, भगवी कपडे असतील, शैली, सारंगी, ते आपल्या तिघांनी परिधान केलं आणि ते श्रीराज्यामधून बाहेर पडले. पण बाहेर पडण्यापूर्वी मैनावतीने शेवटी मच्छिंद्राबरोबर प्रपंच केलेला होता ना, आणि बायकोचं प्रेम असतंच ना पतीवर, आणि असलंच पाहिजे. तिला असं वाटलं की हे नाथ संप्रदायाची मंडळी फिरत असताना कुठेतरी अडचणी येतील, म्हणून तिने एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये टाकली आणि सांगितलं, पुढं जर काही अडचण आली तर याचा उपयोग तुम्ही करून घ्या. ती झोळी त्यांनी आपल्या गळ्यामध्ये गाठलेली आहे. सगळे प्रवास करतायत. उत्तर दिशेने दक्षिण दिशेने प्रवास करत असताना निबिड अशा प्रकारचं अरण्य लागलं. त्या अरण्यामधून आता चोरांची भीती असायची. कोणीतरी लुटारू आपल्याला भेटतील आणि आपल्याजवळची सोन्याची वीट ती चोरून नेतील. मच्छिंद्रनाथांना भीती होती ती, आणि म्हणून मच्छिंद्रनाथ सारखं म्हणायचे गोरक्षाला, गोरक्षा, आता इतक्या निबिड अरण्यातून आपण चाललो आहे, चोर तर येणार नाहीत ना, लुटारू तर येणार नाहीत ना. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करायचे, आपल्यासारख्या संन्यासाजवळ असतंय काय, आणि आपल्याला कोण लुटणार आहे, आणि आपल्याजवळ एवढी विद्या पण आहे, त्यामुळं आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. पण आपल्या गुरूंच्या मनात असं काय येतं आहे? गोरक्षनाथ विचारच करायला लागले. शेवटी जेव्हा पुढे चालत असताना एक ओढा वाहत होता, थंडगार अशा प्रकारचं पाणी होतं, आणि त्यावेळेला मच्छिंद्राने सांगितलं की गोरक्षा, ही झोळी जरा तुझ्याजवळ ठेव आणि मीननाथाचा हात धरून तू पुढे चल, मी जरा माझे बाकीचे विधी उरकून आणि पुन्हा मी येतो, तोपर्यंत तू पुढे चल. गोरक्षनाथ पुढे चाललेले आहेत, परंतु झोळी जड का लागते म्हणून त्यांनी सहज झोळीमध्ये पाहिलं, आणि मग झोळीत पाहतात तर ती सोन्याची वीट. आणि मग गोरक्षनाथांच्या मनामध्ये शंका आली की या सोन्याच्या विटेची डर त्यांना लागत होती. संन्यासाला कशाला पाहिजे सोनं नाणं?
ती वीट घेतली आणि त्यांनी गवतात लांब भिरकावून दिली आणि तेवढ्याच वजनाचा एक दगड जुळीमध्ये ठेवला. मच्छिंद्रनाथ आले आणि पुन्हा ते आपल्या प्रवासाला सुरुवात केली. तरी मच्छिंद्रनाथ म्हणतायत, गोरक्षा, या निबिड अरण्यातून आपण चाललो आहे खरं, पण चोर जर आले तर, लुटारू जर आले तर? गोरक्षनाथ म्हणाले, गुरुदेव, आता काही घाबरायचं काही कारण नाही, डर मागेच राहिले. आता मात्र डर मागे राहिले असा विचार ऐकल्यानंतर बाकी मच्छिंद्रनाथांना थोडी शंका आली आणि म्हणून त्यांनी आपल्या झोळीत पाहिलं तर त्या ठिकाणी वीट नव्हतीच, एक दगड होता. आता मात्र ते गोरक्षनाथांवर भयंकर रागवलेत. आपला शिष्य आहे हे सुद्धा ते विसरून गेले आणि गोरक्षनाथांना आदवा तद्वा बोलायला लागले. तुझ्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे असं तसं. गोरक्षनाथांना मोठं नवल वाटलं की आपले गुरु आपल्यावर एवढं प्रेम करतात आणि आज आपल्याला असं वाईट साईड का बोलतात, रागाने का बोलतायत? त्या सोन्याच्या विटासाठीच त्यांचं हे सगळं चाललं आहे ना. मग गोरक्ष म्हणतायत, गुरुदेव, त्या सोन्याच्या विटेसाठी तुम्ही एवढं हे होत आहे, तेव्हा त्याची चिंता कशाला करता? आणि मग जवळ एक पर्वत होता की ज्या पर्वताजवळ आपण गेलो होतो तो गर्भागिरी पर्वत. सकाळची वेळ होती. गोरक्षनाथ पर्वतावर गेले आणि पर्वतावर गेल्यानंतर ग्रंथात वर्णन केलं आहे की गोरक्षनाथांनी लघुशंका केली. काही ठिकाणी वर्णन केलं आहे की एक मंत्र टाकला आणि भस्म त्या ठिकाणी त्या पर्वतावर टाकलं आणि संपूर्ण पर्वत हा सोन्याचा झाला. आणि मग आपल्या शिष्याची ही शक्ती किंवा ताकद पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथांसुद्धा नवल वाटलं आणि गोरक्षनाथ म्हणतायत, गुरुदेव, आता पाहिजे तेवढं सोनं तुम्ही घ्या. गोरक्षनाथांचं अज्ञान शिष्यामुळं पुन्हा दूर झालं आहे. आणि मग गोरक्षनाथ म्हणाले की गुरुदेव, आता खरं खरं सांगा, तुम्ही त्या सोन्याच्या विटेचा मोह एवढा का धरला? कशासाठी तुम्हाला ती वीट पाहिजे होती? तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्षा, माझी अशी इच्छा आहे, या ठिकाणी वृद्धेश्वराचं मंदिर आहे, या ठिकाणी अनेक संतांना बोलवावं, साधूंना बोलवावं, वरून स्वर्गातून इंद्र गंधर्व वगैरे असतील त्यांना बोलवावं आणि सगळ्यांना अन्नप्रसाद करावा. त्याला आपण माऊंद असं म्हणतो, माऊंद. सगळ्यांना अन्नप्रसाद करावा. कारण या नाथ संप्रदायाची एक पद्धती होती, अन्नप्रसादामध्ये फार त्यांना इंटरेस्ट, बरं का, फार इंटरेस्ट. मंगेश भाऊ कुठे आहेत नाही का, ते नाथ संप्रदायातले कुठे गेले ना अन्नप्रसाद भरपूर करणार. सहलीचे आपल्याला अनुभवाला असेल नाही का. लोकांच्या पोटात काही वाव आहे की नाही ते पण पाहणार नाही, पण लोकांना भरपूर खायला घालणार. सगळी दत्ताची ठिकाणं दर महिन्याला एका ना एका ठिकाणी ते जातात. हा वारसा या संप्रदायाचा आहे. त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी पुन्हा भस्म टाकलं आणि स्वर्गातून गंधर्व वगैरे सगळे काही साधू संत आले आणि त्या ठिकाणी सगळ्यांना अन्नप्रसाद झाला आणि सगळे लोक तृप्त होऊन पुन्हा आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत. आपण जे ठिकाण पाहिलं ते वृद्धेश्वर ठिकाण आणि गर्भागिरी पर्वत. पुढे आपण गेलो, मच्छिंद्रनाथांची समाधी त्या ठिकाणी आहे, त्याला आपण मायंबा असं म्हणतो. मायंबाचं आपण दर्शन घेतलं. सुंदर अशा प्रकारचं सुग्रास जेवण आणि तिथेही आपण पाहिलं की अन्नप्रसाद आपल्या सगळ्यांसाठी की मोफत अशा प्रकारचा अन्नप्रसाद होता. तो परिसर पाहिल्यानंतर भारतीय परंपरेमध्ये या भक्तीला आणि अन्नदानाला किती महत्त्व आहे हे सहज आपल्या लक्षात येतं. त्या ठिकाणावर आपण कानिफनाथाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. कानिफनाथ हे जालिंदरनाथांचे शिष्य. कानिफनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानामधून झाला आहे म्हणून त्यांना कानिफनाथ असं म्हणतात. ती कथा मी यथावकाश आपल्याला नंतर सांगेन. वेळेचं आपल्यावर बंधन आहे, 5 मिनिटात मला संपवायचं आहे आणि आपला पुढचा कार्यक्रम आपण सुरू करायचा आहे. पुढे कानिफनाथाचं दर्शन आपण घेतलं आणि पुन्हा आपण परतीच्या प्रवासाला निघालो. महाराष्ट्रामध्ये हा जो काही नाथ संप्रदाय होऊन गेला, या नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चरपटनाथ, अडवंगनाथ, रेवणसिद्ध नागनाथ अशा प्रकारची ही सगळी नाथांची परंपरा आहे. आणि या नाथ संप्रदायाने राजांनासुद्धा या संप्रदायाची दीक्षा दिली. भर्तृहरी राजाची कथा आपण ऐकतो, भर्तरीनाथ, पुढे ते भर्तरीनाथ झाले. गोपीचंद राजाची कथा आपण ऐकतो, पुढे गोपीचंद राजा हा नाथ संप्रदायामध्ये आला आणि हा संप्रदाय त्यावेळेला इतका विकसित झालेला होता. हे नाथांना पुन्हा माहीत होतं. कालांतराने या नाथांनी आपल्या समाध्या घेतल्या, परंतु गोरक्षनाथ यांनी मात्र समाधी घेतली नाही. हे गोरक्षनाथ अजूनही संचार करतात ठिकठिकाणी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. मच्छिंद्रनाथांनी समाधी घेतली, कानिफनाथांनी समाधी घेतली,
जालिंदरनाथांनी समाधी घेतली. पण हे नाथ संप्रदायाची मंडळी द्रष्टे होते आणि त्यांना एक गोष्ट माहीत होती की देवगिरीचा राजा रामदेवराय त्याचं राज्य ज्यावेळेला संपुष्टात येईल त्यावेळेला मुस्लिमांचं राज्य या ठिकाणी सुरू होईल. आणि म्हणून हे मुस्लिम लोक आहेत, हे मूर्तिभंजक आहेत, ते कदाचित आपल्या समाध्या ह्या नष्ट करून टाकतील. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली त्या त्या ठिकाणी त्यांनी कबरी बांधल्या, आपल्या कबरी बांधायला सांगितल्या. आणि तिथे जे पुजारी ठेवले ते सगळे मलंग अशा प्रकारचे पुजारी ठेवले आणि त्या समाध्यांची नावं पण बदलली. जालिंदरनाथांची समाधी आहे त्याला जानपीर असं म्हणतात. गोरक्षनाथांचं मंदिर आहे त्याला गैबीपीर असं म्हणतात. कानिपनाथ, नंतर जानपीर, गैबीपीर, मायंबा अशा प्रकारची नावं त्यांनी ठेवली आणि त्या ठिकाणी सगळे मुस्लिम पुजारी त्यावेळेला ठेवले. असा हा नाथ संप्रदाय. पण नाथ संप्रदायाची सांगड पुन्हा भागवत किंवा वारकरी संप्रदायाशी कशी घातली गेली बघा. नाथ संप्रदायाचे म्हणजे मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, हे गहिनीनाथ हे करभंजन जे नवनारायण आहेत त्यांचा हा अवतार. मग गहिनीनाथांनी उपदेश हा निवृत्तीनाथांना केला आणि त्याच वेळेला त्यांचं ठरलं होतं जेव्हा यांनी अवतार घेतला त्याच वेळेला भगवान विष्णूंनी सांगितलं मी ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार घेणार. भगवान शंकरांनी सांगितलं मी निवृत्तीनाथांचा अवतार घेणार. ब्रह्मदेवाने सांगितलं मी सोपानदेवाचा अवतार घेणार. आणि आदिमाया शक्तीने सांगितलं मी मुक्ताबाईचा अवतार घेणार. अभंगामध्ये आपण म्हणतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे ही सगळी अवतारी मंडळी होती आणि ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे अशा वृत्तीने ही सगळी मंडळी या पृथ्वीतलावर किंवा ह्या भारतवर्षामध्ये आलेली होती. म्हणून हा संप्रदाय, हा नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा पुन्हा एकच कसा झाला तर विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत म्हणजे गोविंद पंतांना अनुग्रह हा गहिनीनाथांनी दिलेला होता. आणि वयाच्या 55व्या वर्षी गहिनी यांना गोविंद पंतांना जे अपत्य झालं त्यांचं नाव विठ्ठलपंत असं होतं. पुन्हा विठ्ठलपंतांना जी अपत्य झाली म्हणजे संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये आले आणि पुन्हा जी 4 अपत्य झाली ती निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई अशा प्रकारची अपत्य झाली. आणि या नाथ संप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा एक सुरेख संगम आपल्याला या संपूर्ण भारतवर्षामध्ये या ठिकाणी दिसतो. असा हा सगळा वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय. या संप्रदायाची जी भूमिका आहे ही आपण पाहिले. आमदार साहेब आले, त्यांचं आपल्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आपलं प्रवचन आहे आता संपत आलं आहे. तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचा योग या ठिकाणी आहे. तर यथावकाश मी पुन्हा पुन्हा आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊया आणि त्या विषयानुसार आपली संस्कृती आणि आपला धर्म, आपले धार्मिक विचार हे लोकांच्यामध्ये कशी विकसित होतील आणि आपलं जीवन आपल्याला असं समृद्ध कसं करता येईल. कारण आपल्या जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, या 4 पुरुषार्थ जर जीवनामध्ये नसतील तर त्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. आणि म्हणून मी धर्म या शब्दाचा अर्थ मागच्या वेळेला आपल्याला सांगितलं. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, यहुदी, पारशी अशा प्रकारचा धर्म या शब्दाचा अर्थ नाही. तर वारकरी संप्रदायाने किंवा भागवत धर्माने धारे इति धर्म हा ज्याच्यामुळे समाजाची धारणा होते त्याला आपण धर्म असं म्हणतो. समाजाची धारणा सत्य, सदाचार, शांती, प्रेम आणि अहिंसा या 5 मूल्यांच्यामुळे होत असते. ही 5 मूल्य आपल्या जीवनामध्ये विकसित होत अशा प्रकारची धारणा आपल्या मनामध्ये आणूया आणि आपलं आयुष्याची सायंकाळ जास्तीत जास्त चांगली कशी जाईल, आनंदाने कशी जाईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. झालेली सेवा या ठिकाणी संपवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.